NLM चे काही Recording क्वेश्चन. in progress. काल आपण काही बेसिक क्वेश्चन पाहिले. आता आजचा एक क्वेश्चन पहा. आपण करत आहोत क्वेश्चन्स ऑन NLM. तर बघा, एक फोर्स आहे, अ फोर्स F. तो आहे 6I मायनस 8J प्लस 10K. हे सगळे युनिट वेक्टर्स आहेत. हा एक फोर्स आहे इन न्यूटन. तो काय करतो? प्रोड्युसेस प्रोड्युसेस acceleration of √2 meter per second square in a body. Calculate the mass. Calculate the mass of body. ओ मॅडम, थोडा हळू की. चला, तर बघा, इथे एक फोर्स दिलेला आहे आणि ऍक्सेलरेशन दिले. आपल्याला विचारलेला आहे मास सांगा. आपल्याला माहिती आहे फोर्स इज मास इंटू ऍक्सेलरेशन. तर मास आहे फोर्स अपॉन ऍक्सेलरेशन. फोर्स जो दिलाय तो वेक्टर फॉर्म मध्ये आहे. तर आपल्याला फोर्सचा घ्यावा लागेल मॅग्निट्यूड. तर मास असेल फोर्सचा मॅग्निट्यूड म्हणजे अंडर रूट या वेक्टरची व्हॅल्यू 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर आणि 10 स्क्वेअर. आणि खाली ऍक्सेलरेशन आहे √2. आता बघा हे किती होतं? 6 स्क्वेअर 36 प्लस 64 प्लस 100. खाली आला √2. तर ओव्हरऑल हा झाला √200, कारण हे 100 प्लस 100 आणि खाली √2 आहे. ते काम करा, रूट कॉमन घ्या दोघांचं. तर इथून आपल्याला आन्सर मिळेल √100. म्हणजे हा झाला 10 आणि हा मास आहे म्हणून तो केजी मध्ये. सो मास ऑफ द बॉडी इज 10 kg. चला, आलं का लक्षात? समजलं का सांगा? हो. हो. हा. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक फोर्स आहे. तो आहे, आय थिंक आपण हा काल क्वेश्चन केला होता. हा डबल नको. एक मिनिट. एक कॉन्सेप्ट आहे, त्याचे क्वेश्चन करण्यापूर्वी समजून घेऊ. आता याचं नाव आहे इम्पल्स. आपण इम्पल्स वर बोललो होतो. इम्पल्स एकतर आपण आय लेटरने किंवा जे लेटरने दाखवतो. तर इम्पल्स काय आहे बघा. आपण असं म्हणू, वेन अ लार्ज फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉडी. तेव्हा खूप मोठा फोर्स एका बॉडीवर ऍक्ट करतो फॉर व्हेरी स्मॉल टाइम. दोन महत्वाच्या गोष्टी असतात. फोर्स खूप मोठा पाहिजे आणि टाइम खूप कमी पाहिजे. देन देन प्रोडक्ट ऑफ, तेव्हा आपण काय करणार? देन प्रोडक्ट ऑफ सच ॲव्हरेज फोर्स अँड टाइम इज कॉल्ड ॲज इम्पल्स. तर इम्पल्स हा दोन गोष्टीवर डिपेंड असतो. एक तुम्ही लावलेला लार्ज फोर्स आणि तो किती छोट्या टाइम साठी लावला तो टाइम. म्हणून आपण इम्पल्सचा इथं फॉर्म्युला लिहूया. इम्पल्स इज फोर्स इंटू चेंज इन टाइम. याला या पद्धतीने लिहा. आपण याला असे लिहू शकतो ऑर मध्ये. जर खूप छोट्या टाइम पिरियड साठी फोर्स असेल, आता हा जो फॉर्म्युला आहे फॉर ऍव्हरेज आहे. पण आपण जर जो टाइम आहे डेल्टा टी जो आहे तो टेन्स टू 0 केला, म्हणजे खूप छोटा टाइम केला, तर आपण डेल्टा टी ला रिप्लेस करतो dt ने.
तर अशा केसमध्ये जो इम्पल्स बनेल तो इंटिग्रेशन बनेल एफ इंटू डी टी, आणि टाइम असेल T1 पासून T2 पर्यंत. टाइम पिरियड खूप छोटा. तर यालाच आपण कॅल्क्युलस यूज करून सुद्धा इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये पाहतो. तर सांग प्राप्ती, इम्पल्स काय आहे? व्हॉट इज इम्पल्स? ला एका लार्ज फोर्स जेव्हा छोट्याशा टाइम मध्ये हम्म. होतो तेव्हा तो इम्पल्स असतो. हम्म. तर याचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो, एक लक्षात ठेवायचं, इम्पल्स इज फोर्स इंटू टाइम. हे लक्षात ठेवा. तर फोर्स आणि टाइम यांचा प्रोडक्टला आपण इम्पल्स म्हणतो. टाइम बऱ्यापैकी मोठा असेल तसा तो छोटाच असतो, आपण त्याला ऍव्हरेज इम्पल्स म्हणतो. पण टाइम जर खूप छोटा असेल तर आपण त्याला इंटिग्रेशनने काढतो. आता आपल्याला एक याचा छोटा कॉन्सेप्ट पाहायचा आहे, रिलेशन. रिलेशन बिटवीन मोमेंटम अँड इम्पल्स. मोमेंटम अँड इम्पल्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे फोर्स काय आहे. फोर्स आहे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तर असं समजा, सपोज एफ इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स, इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स ड्युरिंग इम्पॅक्ट. जेव्हा आपण इम्पल्स काढतोय तेव्हा आपण फोर्स इंटू टाइम करतोय. तर तो फोर्स असेल हा एफ. आणि जेव्हा दोन ऑब्जेक्ट अशी जोरात खाली पडतात, एखादा ऑब्जेक्ट, तेव्हा जो इम्पॅक्ट होतो तर तेव्हा आपण त्या फोर्सने दाखवतो. इम्पॅक्ट ॲट एनी टाइम अँड P इज द मोमेंटम. तिथे आपण दोन क्वांटिटीला रिलेट करतोय, एक तर इम्पल्सिव्ह फोर्स इम्पॅक्ट वाला, आणि एक मोमेंटम. तर आता आपण इथे काम करू शकतो. तर आपल्याला माहिती आहे फोर्स जो असतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम आहे. तर आपण फोर्सला लिहू शकतो डीपी अपॉन डी टी. आता बघा याचाच अर्थ काय, फोर्स सोबत फोर्स सोबत जर मी dt ला मल्टिप्लाय केलं, बघा इकडे dt या साईडला मल्टिप्लाय होऊन आला, तर तो बनतो डीपी. त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो, चेंज इन मोमेंटम इज फोर्स इंटू टाइम. आता मला सांग फोर्स इंटू टाइम काय आहे? फोर्स इंटू टाइम काय आहे? इम्पल्स आहे. डीपी. फोर्स इंटू टाइम ते इम्पल्स आहे, आणि डीपी आहे द चेंज इन मोमेंटम. आता मी डीटी साठी काय केलं, तर बघा दोन्ही साईडला मी करतो इंटिग्रेट. आता मोमेंटम जो आहे तो कुठून कुठपर्यंत जाईल, P1 पासून P2 पर्यंत, आणि हा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये, तर टाइम T1 पासून T2 पर्यंत. तर इथे आपण लिहू शकतो फोर्स इंटू टाइम फ्रॉम T1 टू T2 इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. तर मोमेंटमचा चेंज काय असेल, P2 मायनस P1. त्याच्यावरून आपण एक महत्वाची गोष्ट घेतो. आता बघा, आपण असं म्हणूया, हा तर ऍक्च्युली इम्पल्स आहे. देअर फोर इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम ऑफ द बॉडी. चेंज इन मोमेंटम ऑफ द बॉडी. तर हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आपण इथे लक्षात घ्यायचा आहे, की आपण इम्पल्सिव्ह फोर्सला चेंज इन मोमेंटम सोबत कनेक्ट करू शकतो. दिस वन इज द फॉर्म. आणि इथे जो आपण लिहिलेला आहे, लेट्स से या रेड बॉक्स मध्ये आता मी जो दाखवत आहे, दॅट इज नथिंग बट फॉर्म्युला. हे रिलेशन आहे इम्पल्स आणि मोमेंटम मध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. आता हा जो फोर्स असतो याला आपण थोडा आता असं लिहूया. बघ,
इम्पल्सला आपण लिहितोय T1 T2 एफ डी टी इज P2 मायनस P1. चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू द इम्पल्स. आता ह्यालाच आपण असं लिहूया, जो एफ डी टी आहे तो ऍक्च्युली इम्पल्स आहे, आय आहे. आणि हा जो एफ आहे तो आपण लेट्स से ऍव्हरेज मध्ये घेऊ. तर आय ला आपण म्हणू एफ ऍव्हरेज इंटू टाइम. ऍव्हरेज आहे म्हणून आता मी डीटी नाही लिहिणार. त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो की एफ ऍव्हरेज इंटू टाइम इज ऍक्च्युली P2 मायनस P1. त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो की इम्पल्स इज चेंज इन मोमेंटम. जे आपण आता मागे लिहिलेला फॉर्म्युला होता किंवा स्टेटमेंट होतं, त्याला आपण इथं असं लिहू शकतो. हे एक महत्वाचं आहे. आता याच्यात अजून एक गोष्ट असते. आता बघा, वेन वेन अप्लाइड फोर्स इज वेन अप्लाइड फोर्स इज कॉन्स्टंट. म्हणजे जर आपण एखाद्या बॉडीवर जो फोर्स लावतोय तो जर कॉन्स्टंट असेल, तर तुम्हाला फोर्स आणि टाइम ग्राफ काढायचा आहे. तर आपण एक काम करू, एक्स वाय ऍक्सिस घेऊ आणि इथे आपण ग्राफ डिफाईन करू, फोर्स वर्सेस टाइम. फोर्स कसा आहे बघ, कॉन्स्टंट आहे. फोर्स कॉन्स्टंट आहे म्हणजे आपण असं समजू फक्त टाइम चेंज होतोय. तर झिरो टाइम झिरो, समजा एक काहीतरी फोर्स होता, एवढा फोर्स. तर टाइम वाढत वाढत इथपर्यंत आला तरी फोर्स स्टील कॉन्स्टंट आहे. तर ही लाईन कशाला रिप्रेझेंट करते, फोर्सला. आणि ही लाईन कशाला रिप्रेझेंट करते, टाइमला. तर हा जो एरिया दिसतो तुम्हाला, हा जो एरिया दिसतो, हा एरिया कशाला रिप्रेझेंट करतोय, हा रिप्रेझेंट करतोय एफ इंटू टी. म्हणजे हा इम्पल्सला रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो की इथे टाइम मध्ये चेंज आहे पण फोर्स कॉन्स्टंट आहे. सो वी कॅन से इम्पल्स इज फोर्स इंटू डेल्टा टी. ठीक आहे. त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो, सो इम्पल्स इज द एरिया ऑफ region bounded by force and time. तर एरिया कॅल्क्युलेट करून आपण इम्पल्स काढू शकतो. इथपर्यंत कळलं का, सांग बेटा? हो सर. हा, जेवढे जेवढे जॉईन झाले सगळ्यांनी रेस्पॉन्स देत चला. तर हे झालं इम्पल्स. आता आपण फोर्स कॉन्स्टंट ठेवला होता, ही जी कंडिशन होती कॉन्स्टंट फोर्स साठी होती. आता आपण काय करूया, वेन फोर्स अप्लाइड इज व्हेरिएबल, फोर्स चेंज होत असेल, वेन अप्लाइड फोर्स इज व्हेरिएबल, तर या केसमध्ये काय होईल, ग्राफ कसा दिसेल. तर आपण एक काम करू, याच्यामध्ये जो टाइम चेंज आहे त्याला दाखवू डेल्टा टी ने. ठीक आहे. आणि फोर्सही बदलत आहे. तर आपण घेऊ इथं ग्राफ एक्स वाय ऍक्सिस. तर वाय आणि एक्स ऍक्सिस मध्ये, वाय ऍक्सिस वर आपण दाखवूया फोर्स आणि इकडे दाखवूया टाइम. फोर्स जो आहे तो लेट्स से न्यूटन मध्ये आहे, टाइम सेकंड्स मध्ये आहे. आता बघा, समजा फोर्स व्हेरिएबल आहे आणि तो फोर्स या पद्धतीने असा झालेला आहे. तर काय करावं लागेल सर, आता बघा प्रत्येक वेगवेगळ्या टाइमला फोर्सची व्हॅल्यू चेंज होते. खूप सारे इथे तुम्हाला टाइमचे पॉइंट दिसतील. तर आपण काही टाइम कन्सिडर करू, लेट्स आपण एक इथं टाइम घेऊ T1. ठीक आहे. आणि एक खूप छोटा टाइम पिरियड कन्सिडर करू, इथून इथपर्यंतचा. हा टाइम पिरियड मध्ये येणारा हा एरिया लक्षात घ्या, हा एरिया, हा खूप छोटा टाइम पिरियड आहे, लेट्स से इट इज dt. आणि इथे टाइम आहे T1 आणि एक टाइम आपण इकडे घेऊ. हा जो टाइम आहे लेट्स से दिस इज T2. तर आपल्याला माहिती आहे इम्पल्स काय आहे,
इट इज नथिंग बट फोर्स इंटू टाइम. मग फोर्स आहे एफ, टाइम आता इथं खूप छोटा आहे म्हणून dt. तर आपण या छोट्या रेक्टँगलचा एरिया काढूया, शेड केलेल्या. असे आपण खूप सारे इथं रेक्टँगल काय करू शकतो, काढून त्याला इंटिग्रेट करतो. तर दोन टाइम पिरियड आहेत, एक लक्षात घ्या. T1 T2 टाइम मध्ये हा जो मी दाखवलेला आहे तो एक छोटासा रेक्टँगल आहे. असे इथं T1 T2 टाइम मध्ये खूप सारे रेक्टँगल आहेत. तर आपल्या सगळ्या रेक्टँगलला आपल्याला एरिया घेऊन ऍड करावा लागेल. तर हा एका रेक्टँगलचा काय आहे इथं एरिया, एरिया ऑफ शेडेड रिजन. मला जर टोटल इम्पल्स काढायचा आहे, हा मी जो इथं लिहिलेला आहे तो फक्त या छोट्याशा एरियाचा होता. जर मला काढायचा टोटल इम्पल्स, तर मला काय करावं लागेल, असे खूप सारे एरिया घेऊन ऍड करावे लागतील. तर सगळ्या एरियांना ऍड करण्याचा अर्थ असतो इंटिग्रेट करणं. कोणाला, एफ डॉट डी टी च्या एरियाला, टाइम T1 पासून T2 पर्यंत. म्हणून आपण इथं म्हणू शकतो दिस इज नथिंग बट एरिया अंडर एफ टी कर. त्या ग्राफ मध्ये पण कुठून, बिटवीन, आपण टाइम पिरियड घेतोय T1 टू T2. तर जेव्हा जेव्हा तुमचा फोर्स व्हेरिएबल असेल तेव्हा इम्पल्स काढण्यासाठी आपण इंटिग्रेशन करतो, आणि जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर डायरेक्ट त्या रेक्टँगलचा एरिया घेतो. चला, कळलं इथपर्यंत? सांगा. सर मला एकदा पहिल्या केसचं इंटिग्रेशन सांगा ना. पहिल्या केसचं इंटिग्रेशन नसतं बेटा, इथे इंटिग्रेशन नसतंच. हा तर सरळ सरळ एक रेक्टँगल आहे, मोठ्या टाइम पिरियड साठी आहे. नाही नाही, त्याच्या आधीच. हा, इथंच. कोणतं हे? नाही नाही, हा हा फॉर्म्युला आहे ना. आता आपला बेसिक फॉर्म्युला आहे, आपण ह्याला फक्त ग्राफिकली पाहिलं. ए, हा. आता बघ इथे, हा आपण काय केला, खूप मोठा एरिया मला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मी T1 आणि T2 टाइम पिरियड मध्ये मला पाहायचं फक्त एवढ्यातच एरिया पाहायचा. मला एवढ्यात पाहायचा किती इम्पल्स लागला. तर मी छोटे छोटे रेक्टँगल घेऊन करण्यापेक्षा काय करतो, एक छोटा रेक्टँगल इथं मी कन्सिडर केला, ह्याचा एरिया काढला. असे इथं खूप सारे रेक्टँगल्स आहेत, तर सगळ्यांचा एरिया घेऊन ऍड करण्यालाच आपण इंटिग्रेशन म्हणतो. तर एका एफ डॉट डी टी ला T1 T2 टाइम लिमिट्स लावून आपण इंटिग्रेट केलं. कळलं? हम्म. हम्म. चला, याच्यावर आपण एक क्वेश्चन करून बघू. एक बेसबॉल प्लेयर आहे. अ बेसबॉल प्लेयर हिट्स बॅक द बॉल, हिट्स बॅक द बॉल. आता बघा, जेव्हा बॉलवर आपण एखाद्या बॅटने इम्पॅक्ट करतो तेव्हा खूप मोठा फोर्स खूप छोट्या टाइम पिरियड साठी लावतो. याचा अर्थ काय झाला, इथे इम्पॅक्ट झाला इम्पल्सिव्ह फोर्सचा इन इन स्ट्रेट द डायरेक्शन ऑफ द बॉलर. डायरेक्शन ऑफ द बॉलर, याच्याकडे त्याने फेकला विदाउट चेंजिंग इनिशियल स्पीड. असे क्वेश्चन येतात, लक्ष ठेवा. विदाउट चेंजिंग द इनिशियल स्पीड, जी आपल्याला दिलेली आहे 12 मीटर पर सेकंड इनिशियल स्पीड. जर मास आहे बॉलचं, मास ऑफ द बॉल लेट से इज 0.15 kg, किलोग्रॅम. तर तुम्हाला विचारले फाइंड इम्पल्स. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, इम्पल्स काढण्यासाठी मला फोर्स इंटू टाइम लागेल. पण मला सांगा इथं फोर्स दिलाय का? फोर्स तर नाही दिला. तर हम्म. बघा काय काय दिलेलं आहे, मास आहे 0.15 kg, आणि एक स्पीड आहे आपल्याकडे जी कॉन्स्टंट आहे 12 मीटर पर सेकंड.
ठीक आहे, 12 मीटर पर सेकंड. हम्म. आता जेव्हा त्याने बॉलला हिट केलं, तेव्हा आधी जो बॉल येत होता तो या डायरेक्शन मध्ये येत होता बॅट्समन कडे, आणि नंतर या डायरेक्शन मध्ये गेला. तर इम्पल्स मध्ये बॉलची ही डायरेक्शन जर पॉझिटिव्ह मानली तर ही निगेटिव्ह असेल, त्याच्यामुळे हे कॅन्सल होणार नाही. स्पीड आहे, आता इथे जी व्हेलॉसिटी आहे दोघांच्या डायरेक्शनची वेक्टर क्वांटिटी आहे, तर इकडे प्लस असेल तर इकडे -12 असेल. तर इकडून बॉलर आहे लेट्स से, आणि इकडे तो बॅट्समन आहे. तर बॅट्समन कडे 12च्या स्पीडने बॉल आला, त्याने 12च्या स्पीडनेच वापस पाठवला. तर आपली डेफिनेशन आहे इम्पल्स इज चेंज इन मोमेंटम. घेऊ आपण. तर सुरुवातीला मोमेंटम आता काय असेल, मास इंटू व्हेलॉसिटी असते मोमेंटम. तर mv2 मायनस mv1. तर m कॉमन घ्या, तर तो कोण आहे, v2 मायनस v1. मास 1.5 kg. जाणारा, समजा येणारा किंवा जाणारा, स्पीड 12 मायनस ऑपोजिट मध्ये 12, नाही तर 0 करतात खूप जण, 0 नाही होणार. तर हे होणार 12 प्लस 12 14, अँड इट कम्स आउट टू बी 3.6 न्यूटन सेकंड. सो दिस इज द रिक्वायर्ड इम्पल्स. समजलं? तर इम्पल्स मध्ये नेहमी फोर्स देतील असं नाही, तुम्हाला चेंज इन मोमेंटमने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. नंतर व्हिडिओ पण बघा, काही डाऊट असेल तर. पुढचा क्वेश्चन पाहायचा. नेक्स्ट एक्झाम्पल. अ हॅमर ऑफ मास. एक हॅमर आहे ज्याचं मास आहे 1 kg. त्याला एक मोशन दिला आपण, मूव्हिंग विथ अ स्पीड ऑफ मूव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 6 मीटर पर सेकंड. हॅमर जाते या स्पीडने, आणि ते काय करते, स्ट्राइक्स अ वॉल. एका भिंतीवर ते हॅमर मारला आपण, अँड कम्स टू रेस्ट. आणि ते मग शांत झाला तिथं जाऊन, इन 0.1 सेकंड. तर तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करा म्हणते. कॅल्क्युलेट नंबर 1 इम्पल्स सांगा. नंबर 2 ऍव्हरेज रिडिंग फोर्स, ऍव्हरेज रिटार्डिंग फोर्स. आणि नंबर 3 म्हणते ऍव्हरेज रिटार्डेशन ऑफ द हॅमर. ऍव्हरेज रिटार्डेशन ऑफ द हॅमर. ओके. बघा, 3 बिट्स करायचे. पहिलं मला इम्पल्स काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे इम्पल्स इज नथिंग बट फोर्स इंटू टाइम, आणि यालाच आपण लिहिलेलं आहे P2 मायनस P1. P1. आणि याला आपण लिहिलं m इंटू v मायनस u. आता सांगा, m आहे मास 1 kg, v आहे फायनल वेलोसिटी. इथं म्हणते कम टू द रेस्ट, म्हणजे फायनल वेलोसिटी 0 आहे. u इनिशियल वेलोसिटी 6 आहे. तर याच्यावर लागणारा इम्पल्स आहे -6 न्यूटन सेकंड. इम्पल्स इज अ वेक्टर क्वांटिटी, म्हणून आपण इथे -6 लिहितो. आता मला काढायचंय हम्म. ऍव्हरेज फोर्स ऑफ रिटार्डेशन. तर फोर्स तर काय आहे, फोर्स असतो इम्पल्स डिवायडेड बाय टाइम. बघा, याच फॉर्म्युला लिहिले मी, टाइमला खाली आणलं. इम्पल्स लागला 6, मॅग्निट्यूड वाईज गेलं तर टाइम 0.1 सेकंड. तर लागलेला फोर्स आहे 60 न्यूटन. आणि थर्ड बीट आहे ऍव्हरेज रिटार्डेशन ऍक्सेलरेशन ऑफ द हॅमर. तर ऍक्सेलरेशन असतं फोर्स अपॉन मास. फोर्स लागला 60, मास 1, तर त्याचं ऍक्सेलरेशन आहे 60 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, इम्पल्स वरून फोर्स काढला, फोर्स वरून ऍक्सेलरेशन काढलं. समजलं सगळ्यांना? हाँ. हम्म. नेक्स्ट, अजून एक क्वेश्चन पहा.
आपण आता ग्राफ पाहिला त्या पद्धतीने. समजा आपल्याकडे या पद्धतीचा एक ग्राफ आहे आणि इथे या पद्धतीचा तो ग्राफ आहे. त्याच्यावर मी काही पॉइंट्स घेतो ABC. हा ग्राफ आहे फोर्स वर्सेस टाइम. FT ग्राफच असतो इम्पल्स एरिया अंडर FT ग्राफ. तर बी पॉइंटचा फोर्स, इथे एक फोर्स लावला आपण या टाइमला आणि या टाइमला. ए जवळचा टाइम आहे 1, सी जवळ आहे 2.5, पुढे आहे 3 सेकंड्स. इथे टाइम होता 1.5 आणि इथे टाइम आहे 2 सेकंड्स. ओके. इथला जो फोर्स आहे तो आहे 12,000 न्यूटन आणि इथे आहे 18,000 न्यूटन. या ठिकाणी कुठेतरी आहे 6,000 न्यूटन. तर असा आपल्याकडे ग्राफ आहे आणि आपल्याला क्वेश्चन विचारलाय FT ग्राफ मध्ये फाइंड इम्पल्स डिलिव्हर्ड. याच्यात किती इम्पल्स क्रिएट झाला. तर आपल्याला माहिती आहे इम्पल्स इज नथिंग बट एरिया अंडर कर्व किंवा एरिया अंडर ग्राफ. कोणता ग्राफ? FT ग्राफ. त्याच्यात एरिया कोणकोणते असतील? तर आपल्याला हा पूर्ण ABC ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल. एवढा एरिया काढावा लागेल. तर आपला आन्सर इथे यायला पाहिजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC कसा येईल? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस कुठून कुठपर्यंत आहे बघा. बेस आपण ज्या एरियाचा घेतोय पूर्ण त्याचा पहा. तर बघा 2.5 आणि इथे 1. तर एवढा बेस आहे. तर बेस येईल 2.5 मायनस 1, तेवढी लेंथ. आणि हाईट किती आहे? दिस इज द हाईट. हाईट जात आहे फोर्सच्या 18,000 वर. दॅट्स इट. तर इथून येईल 9,000 आणि इथं आलं 1.5 इंटू 9,000 135 30 1 डेसिमल. तर इम्पल्स क्रिएट झाला 13,500 न्यूटन सेकंड. याला जर असं लिहायचं असेल ते काम करू शकता 135 इंटू 10⁻². आणि आपण जर 2 डेसिमल प्लेसेस इकडे सरकवले तर इकडे 2 वाढवा. दिस इज द फर्स्ट बिट ऑफ युअर आन्सर. बघा मी एरिया काढला या ट्रायंगलचा. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं ह्याच्यात ऍव्हरेज फोर्स सांगा, ऍव्हरेज फोर्स जर तुम्ही आता सांगितला इम्पल्स डिवायडेड बाय इम्पल्स टाइम. टाइम. हा. तर इम्पल्स आता आपण काढलाय 1.35 इंटू 10⁻⁴. टाइम होता 1.5 हा पूर्ण. बस याला सॉल्व्ह करा 9,000 येते न्यूटन, जे आपण इथं वर काढलं. आलं लक्षात? हे ऍव्हरेज आहे बघा टॉप मध्ये आलेलं हे सगळं. तर या पद्धतीने आपण क्वेश्चनला सॉल्व्ह करतो. कळलं बेटा? हो सर. ठीक हो आहे. सर. उद्या आपण अजून एक्स्ट्रा क्वेश्चन करू. उद्या मी क्लास थोडा लवकर घेईल, सकाळी जमलं तर घेऊन टाकेल, म्हणजे आपल्याला संध्याकाळी प्रॉब्लेम येणार नाही. मी रात्री ग्रुपवर टाकतो. आता आपण इथं थांबू. हॅपी दिवाळी. हाँ ठीक है.